महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बीची चाचपणी, महायुतीमध्ये नसलेल्या पक्षांशी बोलणी सुरू, आवश्यकता असल्यास छोट्या पक्षांना सत्तेमध्ये सहभागी करणार असल्याची माहिती। निकालाआधीच महाविकास आघाडीची सरकार स्थापन करण्यासाठीची रणनीती सुरू, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या बैठकांना वेग, निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावणार। महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधणं सुरू असल्याची माहिती, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरून चर्चा। विधानसभा निकालापूर्वी उद्धव ठाकरेंनी उमेदवारांशी संवाद साधला, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत मतमोजणी दरम्यान काय काळजी घ्यावी याचं उमेदवार आणि पोलिंग एजंट्सना मार्गदर्शन। मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते सामूहिकपणे घेणार असल्याचंही वक्तव्य। मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचं सरकार घालवणं आमच्यासाठी महत्त्वाचं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। तर जुळवाजुळव करण्याची गरज नाही, महाविकास आघाडीचं सरकार सहज स्थापन होईल, थोरातांना विश्वास। नाना पटोलेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नच राहणार, अशोक चव्हाणांचा पटोलेंना टोला, तर महायुतीचंच सरकार येणार, चव्हाणांना विश्वास। सत्तेत राहण्याचा मार्ग निवडू, वंचितचे आमदार निवडून आल्यास सत्ता स्थापणाऱ्यांसह आम्ही राहू, प्रकाश आंबेडकरांकडून भूमिका स्पष्ट। आंबेडकरांचे 50-60 आमदार निवडून आले तर मदत घेऊ, आंबेडकर महाविकास आघाडीसोबतच राहतील याचा विश्वास, संजय राऊतांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का, लाडक्या बहिणी एकट्या तुमच्याच आहेत का, राऊतांचा महायुतीच्या नेत्यांना सवाल। आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील, 26 तारखेला महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांना विश्वास। मंत्री रक्षा खडसे, हंसराज अहिर आणि श्रीकांत शिंदेंनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं, विधानसभा निकालापूर्वी राजकीय नेते बालाजीच्या दर्शनाला। मुंबईमध्ये मतमोजणीसाठी 2700 कर्मचारी काम करणार, तर 10,000 पोलीस तैनात, मुंबईमध्ये 36 केंद्रांवरती मतमोजणी होणार। राज्यभरात निवडणुकीदरम्यान 159 गुन्हे दाखल, मुंबईमध्ये 2, ठाण्यात 4, तर नवी मुंबईमध्ये 3 गुन्ह्यांचा समावेश, परळीमध्ये ईव्हीएम मशीन मोडतोडी प्रकरणी 11 जणांना अटक। चिपळूणमध्ये स्ट्रॉंग रूमच्या परिसरातून संशयित लोकांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलं, पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित स्थानिक असल्याची माहिती, तर अन्य 2 संशयित फरार। चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूडमध्ये विजयाचे पोस्टर्स, निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्येच निकालाआधी झळकले निलेश राणेंच्या विजयाचे बॅनर, निकालापूर्वीच बॅनर लागल्यानं चर्चांना उधाण। जळगावच्या 40गाव विधानसभा मतदारसंघात मंगेश चव्हाणांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री, निकालापूर्वीच विजयाचे बॅनर्स लावले। रायगडच्या अलिबागमध्ये महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवींच्या विजयाचे बॅनर झळकले, शिवसेना रायगड प्रमुख राजा केणी यांच्याकडून बॅनरबाजी। अनिल परबांच्या दापोलीतील अनधिकृत साई रिसॉर्टला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, आता साई रिसॉर्ट पाडावा लागणार आणि 25 लाखांचा दंडही भरावा लागेल, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ, नसीम खान यांच्या कार्यालयात 2 संशयित आढळले होते, या संशयितांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅटही आढळल्यानं नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात। नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंवर गुन्हा दाखल, ईव्हीएम आणि वाहनांची तोडफोड आणि अडवणूक प्रकरणी ही कारवाई। रायगड जिल्ह्यामध्ये महिला मतदारांच्या टक्केवारीत घसरण, 2019च्या तुलनेत 4.79% महिला मतदारांची टक्केवारी घसरली, रायगडमध्ये एकूण 12,29,130 महिला मतदार। वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 70% मतदान, 2019च्या तुलनेत यंदा 7% अधिक मतदान, वाढत्या मतदानाचा टक्का कोणासाठी सकारात्मक हे पाहणं महत्त्वाचं। बीडमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडे 2 कोटीची बेहिशोबी मालमत्ता सापडली, या प्रकरणी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना अटक, तर त्यांच्या पत्नी मनीषा खाडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवी अपडेट, ओळख लपवण्यासाठी आरोपी आकाशदीप गिलनं
दुसऱ्याचं हॉटस्पॉट वापरून मास्टरमाइंड अनमोल बिश्नोईशी संवाद साधल्याचं तपासात उघड. कालच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 185 अंकांनी वधारला तर निफ्टी 60 अंकांनी वर. मात्र अदानी समूहाच्या समभागात विक्रीचा सपाटा कायम. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर. नेट परीक्षा 1 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान होणार. 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार. देशभरातील 5.8 कोटी शिधापत्रिका रद्द. डिजिटायझेशनच्या माध्यमातून बनावट शिधापत्रिका खाद्य मंत्रालयाकडून रद्द. ज्या खात्यात सरकारी योजनांचे पैसे जमा होतात ते खातं केवायसी नाही म्हणून फ्रीज करू नका, गोठवू नका. आरबीआयचे सगळ्या बँकांना स्पष्ट निर्देश. सिग्नलिंग प्रणाली आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. वसई रोड यार्डच्या गुड्स मार्गावर मध्यरात्री 12:15 ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक नवी एसी लोकल. विरार यार्डात नवी एसी लोकल दाखल झाली असून आठवडाभर लोकलची टेस्टिंग. कार्तिकी एकादशीला रेल्वेकडून 1 लाख प्रवाशांची विक्रमी नोंद. सोलापूर विभागानं यातून 49 लाख रुपयांचा महसूल कमवला. आळंदीमध्ये उद्यापासून संजीवन समाधी सोहळ्याचं आयोजन. उद्या आळंदीमध्ये अभिषेक, महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर असे कार्यक्रम होणार. मुंबई ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी किमान तापमानात मोठी घसरण. राज्याच्या बहुतांश भागामध्ये 11 ते 12 अंश किमान तापमान नोंद. मुंबईकरांनाही थंडीची चाहूल. सलग तिसऱ्या दिवशी नाशिकचा पारा 12.4 अंशांवर तर निफाडचा पारा 10 अंशांवर. पुढचे काही दिवसात पारा आणखी खाली जाण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात. गुरुवारी धुळ्यातील तापमान 10 अंशांवर. सांगलीच्या शाळगाव एमआयडीसी मधील म्यानमार केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणावर वायू गळती. परिसरातील 2 महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू तर 5 जणांवर उपचार सुरू. आसामच्या गिब्बन वन्यजीव अभयारण्याजवळील विटांच्या खड्ड्यात पडलेल्या 6 हत्तींची सुटका. रेस्क्यू टीमला बचाव कार्यासाठी तब्बल 8 तास लागले. मणिपूरमधील परिस्थितीबाबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. 10 वर्षात ईशान्य भारताचा विकास झाल्याचा दावा. काँग्रेस अफवा पसरवत असल्याचाही आरोप. मणिपूरमध्ये सीएपीएफच्या आणखी 8 तुकड्या तैनात. यामध्ये एका महिला बटालियनच्या तुकडीचाही समावेश. दिल्लीची हवा आजही वाईट श्रेणीत. सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे कोर्टाचे आदेश. इंधन चोरीमुळे पेट्रोलचे दर वाढतात. हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण. पेट्रोल चोरी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती RN लड्ढा यांनी पेट्रोल चोरीच्या गंभीर परिणामांवरती भाष्य केलं. शत्रूचे तळ नष्ट करण्यासाठी भारतीय रोबोटिक डॉग सज्ज. आधुनिक डॉगद्वारे शत्रूचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याचा सराव यशस्वीपणे पूर्ण. या डॉगला 10 किलोमीटरपर्यंत दूर राहून ऑपरेट करता येतं. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की संतापले. पुतिन यांनी युक्रेनला टेस्टिंग ग्राउंड बनवलंय. झेलेन्स्की यांची संतप्त प्रतिक्रिया. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता. बीसीसीआय नव्यानं संघ बांधणीच्या तयारीत. क्रिकेट तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.